चंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत. हे काही बोलले तरी त्यांच्याविषयी आपण काहीच बोलणार नाही आणि हा दुसरा पार्ट आहे, अशा शब्दात आमदार जयंत पाटलांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावलाय. तर काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देखील चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील सर्वांचे हितचिंतक आहेत, त्यांच्याविषयी आपण काही बोलणार नाही असं कदम यांनी देखील स्पष्ट केलंय. मंत्री चंद्रकांत पाटलांनी जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पिक्चर अभी बाकी है असा इशारा दिला होता. तर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी मित्रपक्षांची सभापती बिनविरोध निवडून आलेत. यावरून आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी हा खोचक टोला लगावलाय. बरोबर आहे ना. आता हा चालूच आहे ना सध्या. हा दुसरा पार्ट आज आहे, तो तुम्ही पाहताय. त्यामुळं दादांच्याबद्दल तर मी काय बोलणार नाही. माझे त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांना कशाला मी विनाकारण दोनच पार्ट सध्या आहेत. तिसरा काढेल त्यावेळी सांगू आम्ही तुम्हाला. तुमच्या या विधानामुळे भाजपच्या गोटामध्ये अस्वस्थता जास्त वाढते असं नाही वाटते? नाही, तो फार मोठा पक्ष आहे. पण पिक्चर संपलाच ना, बाकी कुठला आता? त्यांनी म्हटलेले काल त्यांना पण मान्य होतं की सदस्य आमच्याकडे आहेत, पण पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणतो. ठीक आहे, शेवटी ते आता क्लिअर झालं ना पिक्चर. म्हणून आता आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी सांगितलं की चंद्रकांत दादा जसं जयंतराव पाटील साहेबांचे हितचिंतक आहेत, तसे ते सांगली जिल्ह्यातल्या आम्हा सर्वांचेच हितचिंतक आहेत. म्हणून मी एवढंच म्हणेल, ते राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या बाबतीत आम्हाला काही बोलणं योग्य वाटत नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की 37 हा आकडा हा स्पष्ट दिसून येतो. म्हणजे बहुमताला 30-31 हवे होते, त्याच्या पलीकडे जाऊन आता 37पर्यंत आम्ही पोचलेलो आहे. म्हणून आज सभापती निवडून मला एवढंच अपेक्षा आहे की राज्य सरकारने सांगली जिल्हा परिषदेकडे आता चांगल्या हेतूने पाहावं, चांगल्या भावनेने पाहावं. ही जिल्हा परिषद ही लोकांची, लोकांमधनं आलेले निवडून आलेले सदस्य आहेत आणि तब्बल 9-10 वर्षानंतर जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक होती, त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, सदस्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. मला खात्री आहे तो विकास चांगला होईल.